एलएमव्हीटी लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरमचे प्रॉब्लेम्स बघणार आहोत. आपल्याला इथे जनरली 3 किंवा 4 मार्क्ससाठी बोर्डला प्रॉब्लेम येतो. व्हेरीफाय लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. इथे वेगवेगळ्या कॅटेगरीचे सॉल्व्ड अनसॉल्व्ड आणि एक्सरसाइज मिळून सर्व मिळून इथे तुमच्या समोर प्रॉब्लेम ठेवलेले आहेत. त्यातले बघा सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ हे 4 प्रॉब्लेम मी करून देत आहे. फर्स्ट, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेव्हन्थ तुम्ही होमवर्क मध्ये करायचे आहेत. हे 4 सोडून दिल्यानंतर तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल. चला बघा, त्यातला एक नंबर जो घेतोय तो फिफ्थ नंबरचा घेत आहे. काय आहे फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम? चला बघा, स्टार्ट कशी करायची. वी हॅव f of x is equal to x minus 1, x minus 2, x minus 3 on closed interval 0 to 4 असं दिलेलं आहे. आधी काय करतो, यांचं मल्टिप्लिकेशन्स करून घेतो. मग काय होईल, देअरफॉर f of x is equal to x square minus 3x plus 2 into x minus 3. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं इथे. आता यांचं मल्टिप्लिकेशन होतं x square into x, x cube minus 3x into x, 3x square plus 2x minus 3x square plus 9x minus 6. मल्टिप्लिकेशन करून आता अरेंज करतो. x cube minus 6x square plus 11x minus 6. हे झालं तुमचं फंक्शन. आपल्याला लगेच कळलं फंक्शन कोणतं आहे, पॉलिनॉमियल फंक्शन आहे. आणि पॉलिनॉमियल फंक्शन असेल तर ते कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आर मध्ये असतं. मग काय ना, देअरफॉर ॲज f of x is polynomial function which is continuous and differentiable in r. r म्हणजे रियल नंबर. Therefore, first condition काय आहे, f of x is continuous on closed interval 0 to 4. r मध्ये आहे म्हटलं तर असणारच आहे. and second, f of x is differentiable on open interval 0 to 4. इथे म्हटलं इथे असणारच आहे. पुढे मग आता काय करायचं, 9 f of b. आपल्याला माहिती a किती आहे, इंटरवलचा फर्स्ट पॉइंट म्हणजे a 0, b किती आहे 4. मग f of a म्हणजे काय करायची, x व्हॅल्यू 0 इथे टाकायची. किती 0 0 0 मायनस 6. आणि f of b म्हणजे f of 4 इथे व्हॅल्यू टाकली. 4 चा क्यूब किती 64 मायनस 6 इंटू 4 चा स्क्वेअर किती 16 प्लस 11 इंटू 4 मायनस 6. त्याला सॉल्व करा. किती 64 96 प्लस 44 मायनस 6. हे किती झाले, केअरफुली लक्ष द्या. 96 प्लस 6 मायनस 102. 64 प्लस 44 that is 108. 108 minus 102 means what, 6. हा झाला तुमचा f of b. आता काय होणार, ॲज f of x is equal to, किंवा सरळ व्हॅल्यू इथे टाकल्या तरी चालते. x ची व्हॅल्यू 0 टाकली, 0 minus 1 minus 2 minus 3 minus 3 minus 2 minus 6 into minus 1 म्हणजे minus 6. x ची व्हॅल्यू 4 टाकली, 4 minus 1 म्हणजे 3, 4 minus 2 म्हणजे 2, 3 into 2 6, 4 minus 3 म्हणजे 1, 1 into 2 into 3 म्हणजे किती झाले प्लस 6. इथं क्रिटिकल असेल तिथं टाकलं तरीही चालेल, चॉईस इज युअर्स. मग आता काय होईल, एज f of x इज काय, f of x तुमचा x cube minus 6x square plus 11x minus 6. Differentiate with respect to x. मग काय होईल, f dash of x is equal to काय येईल, f dash of x 3x square minus 12x plus 11. नंतर काय येईल, therefore f dash of c is equal to 3c square minus 12c plus 11. आता बघा रोल्स थेरम, एलएमव्हीटी लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतोय, फंक्शन काय आहे तुमचं कंटिन्युअस आहे, फंक्शन तुमचं डिफरन्शिएबल आहे. तर काय होईल, जर ते असं असेल तर देअर एक्झिस्ट सी सच दॅट f डॅश ऑफ c इज इक्वल टू f ऑफ b मायनस f ऑफ a अपॉन b मायनस a. मग काय येणार, ॲज कंडिशन्स of LMVT are satisfied
satisfied. Therefore there exists C belongs to open interval 0 to 4 such that f dash of C is equal to f of B minus f of A upon B minus A. Therefore f dash of C आपण काढलाय किती आहे 3c square minus 12c plus 11 is equal to f of B पण आपण काढलाय किती 6 minus f of A काढलाय किती minus 6 upon B किती आहे 4 minus 0 म्हणजे किती 6 plus 6 म्हणजे किती 12 upon 4 म्हणजे किती आलं 3. Therefore 3c square minus 12c plus 11 हा 3 इकडे आला काय होईल minus 3 is equal to 0. Therefore 3c square minus 12c 11 minus 3 means 8 plus 8 is equal to 0. मग आता काय होईल therefore c is equal to आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन c आले मग आपण याला काय सोडणार मायनस आपल्याला माहिती आहे जर ax स्क्वेअर बघा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर x व्हॅल्यू तुम्ही कशी काढता मायनस b प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सेम टेक्निक ने मी इथे जातोय बघा c इज इक्वल टू मायनस b म्हणजे किती मायनस 12 प्लस और मायनस रूट ऑफ b स्क्वेअर म्हणजे मायनस 12 चा स्क्वेअर मायनस 4 a किती आहे 3 c किती आहे 8 अपॉन 2 into 3 व्हॅल्यूज टाकल्या तर किती येईल 12 प्लस और मायनस रूट ऑफ 144 मायनस 4 into 3 12 12 8 जा बघा केअरफुल मायनस 12 चा स्क्वेअर किती आहे 144 मग किती येईल 96 डिवाइडेड बाय 2 into 3 6 मग आता काय होईल सो c इज इक्वल टू 12 प्लस और मायनस 144 minus 96 this is equal to root of 48 divided by 6. 48 ला कसं लिहू शकतो आपण 16 into 3 16 बाहेर आलं किती येईल 4 so this is equal to 12 plus or minus 4 root 3 upon 6 2 ने डिवाइड केलं किंवा 6 ने डिवाइड करा so c is equal to 12 upon 6 means 2 plus or minus 4 upon 6 into root 3. Therefore c is equal to 2 plus or minus 2 root 3 upon 3. 3 ने परत कॅन्सल केलं तर काय c is equal to 2 plus or minus केअरफुली लक्ष द्या 2 upon root 3. मग बघा c हा काय 2 plus 2 upon root 3 म्हणजे ही जी काही व्हॅल्यू येईल प्लस घ्या किंवा मायनस घ्या ही व्हॅल्यू 0 to 4 च्या मध्ये येणार आहेच म्हणून काय म्हणणार therefore c belongs to open interval 0 to 4. Therefore LMVT is verified. फर्स्ट प्रॉब्लेम आहे केअरफुली लक्ष द्या तुम्हाला फंक्शन दिलेलं असेल फंक्शन दिल्यानंतर काय चेक करायचं कंटिन्यूटी डिफरन्शिएबिलिटी त्याच्यानंतर काय करायचं फंक्शन घ्यायचं डिफरन्शिएट करायचं f डॅश ऑफ c फाइंड करायचा f ऑफ a f ऑफ b फाइंड करायचा जर फंक्शनच्या एलिमेंटच्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर काय म्हणायचं देयर एक्झिस्ट c बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ab सच दॅट f डॅश ऑफ c इज इक्वल टू f ऑफ b मायनस f ऑफ a अपॉन b मायनस a व्हॅल्यू पुट करायची आणि c ची व्हॅल्यू त्या इंटरवल मध्ये येते असं शो करायचं आणि जेच आपला एलिमेंट काय होईल व्हेरीफाईड होईल. आता त्याच्यानंतर बघा 4th नंबरचं एक्झाम्पल सिस्टमॅटिकली गेले तर तुमचे आन्सर्स येणार आहेत बोर्ड साठी इम्पॉर्टंट आहे 3 to 4 मार्क्सला तुम्हाला यावरती क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाइम येतोच. चला बघा 4th नंबरचा काय म्हटलेलं आहे वी हॅव काय आपल्याकडे जे आहे ते फंक्शन मेन्शन करा f ऑफ x इज इक्वल टू x मायनस 1 अपॉन x मायनस 3 हे फंक्शन x इज इक्वल टू 3 ला डिपेंड होत नाही पण आपल्या डोमेन मध्ये 3 नाहीये म्हणून x बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 4 to 5. मग आता काय करणार फंक्शन दिलेलं आहे कोणतं आहे रॅशनल फंक्शन ऑफ पॉलिनॉमियल ॲज f ऑफ x इज फंक्शन रॅशनल फंक्शन ऑफ x minus 1 and x minus 3 that is polynomials which are continuous
and differentiable in R except कोण घ्यायचा नाही आपल्याला 3 ला हा 0 होतो डिनॉमिनेटर म्हणून except x is equal to 3 सोडून पण 3 आपल्या डोमेन मध्ये नाहीच आहे but 3 does not belongs to closed interval 4 to 5 therefore first condition f of x is continuous on closed interval 4 to 5 हे जे फंक्शन x is equal to 3 सोडून कंटिन्यूअस आणि डिफरन्शिएबल आहे त्याच्यामुळे आपल्याला काही अडचण नाही and second f of x is differentiable on open interval 4 to 5 आता इथेच आपण काय म्हणू शकतो दोन्ही कंडिशन एलएमव्हीटी साठी दोनच कंडिशन आहेत लक्षात घ्या त्या दोन्ही काय झाल्या सॅटिस्फाय झाल्या म्हणजे आपल्याला आता काय करावं लागेल सी ए बी च्या मध्ये असा भेटतोच हे दाखवावं लागेल मग त्यासाठी जे डाटा लागणार तुम्ही आधीच कंप्लीट करतोय मी इथे म्हणणार ऍज ए इज इक्वल टू किती आहे ए इज इक्वल टू 4 and b is equal to 5 therefore f of a is equal to f of 4 is equal to actually 4 टाका 4 minus 1 म्हणजे किती 3 upon 4 minus 3 म्हणजे 1 is equal to 3 f of b म्हणजे f of 5 किती 5 minus 1 म्हणजे किती 4 upon 5 minus 3 म्हणजे किती 2 म्हणजे किती आलं 2 केअरफुली लक्ष द्या मग आता f of a भेटला f of b भेटला मग आता काय घेणार as f of x is equal to x minus 1 upon x minus 3 मग इथे काय म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x मग काय येईल f dash of x is equal to आता क्वेश्चन रूल वापरला खालचा तसा वरचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा तसा खालचा डेरिव्हेटिव्ह खालचा कोण आहे x minus 3 वरचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस वरचा तसाच x minus 1 खालचा डेरिव्हेटिव्ह किती 1 अपॉन खालच्याचा स्क्वेअर x minus 3 चा स्क्वेअर माझ्याला सॉल्व केलं तर किती होईल x minus 3 minus x plus 1 x कॅन्सल अपॉन x minus 3 चा स्क्वेअर मग f dash of x किती आलं -3 plus 1 म्हणजे -2 अपॉन x minus 3 चा स्क्वेअर मग आता काय म्हणणार therefore f dash of c x जागी c टाकला तर किती येईल -2 अपॉन c minus 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मग आता f dash of c भेटला मग काय येणार all conditions of LMVT is satisfied मग काय होईल therefore there exists c belongs to open interval 4 to 5 such that f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a f dash of c आहे आपल्याला किती -2 upon c minus 3 चा स्क्वेअर is equal to f of b किती आहे 2 minus f of a किती आहे 3 upon b किती 5 minus 4 मग आता काय होईल therefore 2 minus 3 म्हणजे किती -1 upon 5 minus 4 means what 1 मग किती आलं मायनस मायनस कॅन्सल therefore 2 is equal to c minus 3 चा स्क्वेअर मग काय होईल therefore स्क्वेअरिंग केलं तर c स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट घ्या डायरेक्ट therefore c minus 3 is equal to plus or minus √2 therefore c is equal to हाती जाऊन प्लस होईल 3 plus or minus √2 therefore आता काय होईल c is equal to 3 plus √2 and c is equal to 3 minus √2 आपले इंटरवल कुठे पाहिजे 4 to 5 √2 ची व्हॅल्यू सर्व माहिती 1.414 मग आता कोणती व्हॅल्यू 3 plus 1.414 म्हणजे 4.114 इथे येईल आणि 3 minus √2 ची व्हॅल्यू 1.414 मग 3 मायनस घेतलं त्या आन्सर काहीतरी 1 पॉइंट समथिंग येईल म्हणजे व्हॅल्यू त्या इंटरवल मध्ये येणार नाही सो c is equal to 3 plus √2 belongs to open interval 4 to 5 therefore LMVT is verified असं का म्हणणार कारण आपल्याला एक व्हॅल्यू म्हणजे कोणती c ची 3 plus √2 ही व्हॅल्यू अशी भेटलीच कुठे ओपन इंटरवल 4 5 मध्ये जे या इक्वेशनला काय करणार आहे सॅटिस्फाय करणार आहे
बरोबर. रोल्स थेरम एलएमव्हीटीच्या कंडिशन्स काय झाल्या, सॅटिस्फाय झाल्या आणि अशी सी ची व्हॅल्यू ओपन इंटरवल 4 to 5 मध्ये भेटली जी या कंडिशनला सॅटिस्फाय करते, म्हणून आपण त्याला काय म्हणणार, एलएमव्हीटी इज व्हेरीफाईड. सेम प्रॉब्लेम आता बघा त्याच्यानंतर थर्ड नंबरचा प्रॉब्लेम जो आहे तो आता मी सोडून देतो इथे. चला बघा काय थर्ड नंबरचा प्रॉब्लेम. वी हॅव f of x is equal to log of x. मग आता काय करणार, लॉगॅरिथमिक फंक्शन कसं असतं, पॉझिटिव्ह नंबर साठी कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. मग काय म्हणणार, which is continuous and differentiable in r plus positive real number साठी. Therefore first condition f of x is continuous on closed interval. इथं काय दिलंय, x belongs to 1 to e हीच व्हॅल्यू असते 2.78 समथिंग. नंतर सेकंड f of x is differentiable on open interval 1 to e. चला आता काय झालं, मग म्हणणार हिअर a is equal to 1, b is equal to e, therefore f of a is equal to f of 1. इथे व्हॅल्यू 1 टाकली, log of 1 किती 0. नंतर b f of b is equal to f of e is equal log of e म्हणजे किती 1. मग आता भेटलं बघा, रोल्स थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, f of a f of b ची व्हॅल्यू सुद्धा भेटली. आता फंक्शन घेणार as f of x is equal to log of x. याला काय म्हणणार, डिफरन्शिएट with respect to x. Therefore f dash of x is equal to 1 upon x. Therefore f dash of c is equal to 1 upon c. मग काय म्हणणार, now conditions of LMVT are satisfied. Condition of LMVT are satisfied. मग काय म्हणणार, therefore there exists c belongs to open interval 1 to e such that 1 to e मध्ये असा एक c such that काय f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. f of b आपण इथे काढलेला आहे किती, f dash of c काढलाय 1 upon c is equal to e minus 0 upon b किती आहे e minus 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं किती, e minus 1 is equal to ce. Therefore c is equal to e minus 1 upon e. Therefore c is equal to e upon e म्हणजे 1 minus 1 upon e. ओके बघा इथे f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. f dash of c ची व्हॅल्यू किती 1 upon c इथे आली बघा. f of b ची व्हॅल्यू किती 1, इथे काय पाहिजे होता 1 minus f of a किती 0 upon b minus a म्हणजे e minus 1. पुढे काय होईल बघा, therefore c is equal to इन्व्हर्टेंड घेतला तर किती e minus 1. e ची व्हॅल्यू किती असते 2.78 समथिंग minus 1 म्हणजे आन्सर किती आलं 1.78 समथिंग 1.78 समथिंग 1 आणि e 1 तसाच e किती 2.7 1.7 समथिंग हा 1 to e च्या मध्ये येतोय म्हणजे काय, therefore c is equal to e minus 1 belongs to open interval 1 to e. Therefore LMVT is verified. एकदम सिंपल आहे, आपल्याला ओपन इंटरवल a to e च्या मध्ये असा c भेटलाय की ज्याच्यामुळे f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a हे येतंय म्हणजेच काय झालं, LMVT व्हेरीफाईड झाला. आता सेम टेक्निक्स ना सेकंड नंबरचा फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे. हे कोणते फंक्शन आहे, पॉलिनॉमियल, फक्त x 0 नको. मग तुम्ही म्हणायचं याला सॉल्व्ह जर केलं तर असं होईल f of x is equal to x square plus 1 upon x. मग तुम्हाला म्हणायचं कोणतं फंक्शन आहे, रॅशनल फंक्शन ऑफ पॉलिनॉमियल्स. बरोबर ना, फक्त x काय नको 0 नको. पण इथे इंटरवल काय दिलेला आहे 1 2 3, तिथं 0 आहे का नाही, म्हणजे हे फंक्शन काय होईल कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल इन आर एक्सेप्ट x is equal to 0.
देअरफॉर तुमची पहिली कंडिशन येईल एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन 1 2 3 अँड एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन 1 2 3. मग a ची व्हॅल्यू असेल 1, b ची व्हॅल्यू असेल 3. मग तुम्ही काय फाइंड करणार एफ ऑफ 1 एफ ऑफ 3. एफ ऑफ 1 एफ ऑफ 3 भेटलं का एफ ऑफ एक्स याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट कसं करायचं, खालचा तसा वरचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा तसा खालचा डेरिव्हेटिव्ह आपण खालच्याचा स्क्वेअर. त्याच्यावरनं काय फाइंड करायचं एफ डॅश ऑफ सी. आणि मग खाली म्हणायचं काय म्हणणार की जर इफ आपल्याला आपण चेक केलंय ते कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे, मग इथे म्हणायचं की गिवन फंक्शन सॅटिस्फाइज द ऑल कंडिशन्स ऑफ LMVT. Therefore there exists C belongs to AB such that f dash of C is equal to f of B minus f of A upon B minus A. f of B आपण काढलेला आहे टाकायचा, f of A काढलेला आहे टाकायचा, B माहिती आहे, A माहिती आहे आणि f dash of C सुद्धा माहिती आहे. त्यातून आपल्याला C मध्ये काहीतरी एक इक्वेशन भेटेल ते सोडवायचं. C ची व्हॅल्यू काय करायची, फाइंड करायची. C ची व्हॅल्यू फाइंड केली का चेक करायचं ती कुठे आली पाहिजे 1 आणि 3 च्या मध्ये. मल्टिपल व्हॅल्यू झाल्या तर फक्त त्याच व्हॅल्यू घ्यायच्या ज्या 1 3 मध्ये येतात. माशी एक जरी व्हॅल्यू आपल्याला भेटली तर लगेच म्हणायचं C ती काय आलेली व्हॅल्यू बिलोंग्स टू ओपन इंटरवल 1 2 3. देअरफॉर LMVT इज व्हेरीफाईड. अशा सिंपल टेक्निक्सनं तुम्हाला हा प्रॉब्लेम सुद्धा सोडवायचा आहे. कसा सोडवायचा मी डिटेल ओरली तुम्हाला सांगितलेला आहे. अशा पद्धतीनं आपलं LMVTचं आर्टिकल हे सुद्धा इथे संपलं. LMVT वरती तुम्हाला जनरली 3 to 4 मार्क्सचा काय येतो क्वेश्चन येतो. MCQ सोडवण्यासाठी इथे हिंट चांगली लक्षात घ्या की LMVT तुम्हाला काय सांगतो. LMVT गिव्स द गॅरंटी ऑफ टँजंट विच इज पॅरलल टू कॉर्ड ऑफ कॉर्ड AB. क्लिअर, ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये शेअर करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही काही लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.